चिंचपोकळीच्या चिंतामणीचं जल्लोषात आगमन, मोठ्या संख्येनं मुंबईकरांचा सहभाग। गणपतीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मुंबईकरांची गर्दी। लालबाग बाजारपेठेमध्ये गणपती आरास आणि सुशोभीकरणाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांची लगबग। ठाण्यामध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये ओम सन्मित्र मंडळाच्या बाप्पाचं आगमन। मंडळाचं यंदाचं 47वं वर्ष। उद्या मध्य रेल्वे मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3 पासून 55 मिनिटांपर्यंत मेगा ब्लॉक। माटुंगा मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन भीम या मार्गावर मेगा ब्लॉक असणार। हार्बर रेल्वे मार्गावर उद्या सकाळी 11:10 ते दुपारी 4 ते 10 पर्यंत मेगा ब्लॉक। कुर्ला वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर उद्या ब्लॉक। पनवेल ते CSMT लोकल सेवा बंद राहणार। गणेशोत्सवात मुंबई गोवा महामार्गावरती अवजड वाहनांना बंदी। 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर दरम्यान 16 टनपेक्षा जास्त क्षमता असलेल्या वाहनांना बंदी। पावसाळी हंगामामुळे 3 महिन्यांपासून बंद असलेली रेवस भाऊचा धक्का बोट सेवा उद्यापासून सुरू होणार। त्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा। 4 सप्टेंबरचं पर्युषण पर्व आणि 7 सप्टेंबरच्या गणेश चतुर्थीला देवनारचा कत्तलखाना बंद राहणार। हायकोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेचा निर्णय। जैन संघटनांनी केली होती 8 दिवसांच्या बंदीची मागणी। अंधेरीमध्ये सोमवारी पाणीपुरवठ्यावरती परिणाम। तांत्रिक कामासाठी अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागातील काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुढील 4 ते 5 दिवस हवामान विभागाचा पावसाचा अंदाज। शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी महाविकास आघाडीचं उद्या मुंबईमध्ये जोडेमारो आंदोलन। मुंबई पोलिसांची मात्र अद्याप आंदोलनाला परवानगी नाही। त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार। पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणीमध्ये वाढ, जीवाला धोका असल्याचं म्हणत स्वप्ना पाटकर यांचं ईडीच्या अतिरिक्त संचालकांना पत्र। क्रीडामंत्री संजय बनसोड यांनी घेतली स्विमर ओम साटमची भेट। ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ओम साटमला आर्थिक मदत करणार बनसोड यांची माहिती। एबीपी माझाच्या बातमीनंतर ओम साटमला मदतीचा हात। शिवसेनेचे सोशल मीडिया प्रमुख राहुल कनाल करणार ओम साटमला मदत। ट्विटरद्वारे कनाल यांची माहिती। बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून डॉक्टर विपिन शर्मांनी स्वीकारला पदभार। यावेळी पालिका मुख्यालयामध्ये शर्मा यांनी घेतली महानगरपालिका आयुक्त श्री भूषण गगराणी यांची भेट। भिवंडीमध्ये लाडकी बहिणी योजनेसाठी पोस्ट कार्यालयाबाहेर महिलांची गर्दी। बँक खातं उघडण्यासाठी तर बँक खात्यांची KYC करण्यासाठी अनेक महिलांच्या रांगा। मुंबईमधील GT रुग्णालयामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या रकमेवर डल्ला। वैद्यकीय अधीक्षकांच्या खोट्या सह्या करून 7 जणांच्या खात्यावर 9,87,000 वळवण्यात आल्याचं प्रथमदर्शनी समोर गुन्हा दाखल। नवी मुंबई महानगरपालिकेचं पहिलं मेडिकल कॉलेज आणि 500 खाटांचं रुग्णालय नेरूळमध्ये उभारण्यात येणार। गरीब विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल, मंदा म्हात्रे यांची माहिती। मुंबई नाशिक महामार्गावरती HP गॅस टँकरमधील गॅस गळती। काही वेळ मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी। मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये उभारल्या जाणाऱ्या मेट्रो 2Bचं बांधकाम पूर्ण होण्याआधीच पडझड। मेट्रोचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत मनसेचं चुना लावा आंदोलन। मीरा रोडच्या इंद्रलोक परिसरामधील रहिवासी स्मशानभूमी विरोधात आक्रमक। उच्चभ्रू इमारतीत होणाऱ्या सर्वधर्मीय स्मशानभूमीला स्थानिकांचा विरोध। मतदानावरती बहिष्कार असे बॅनर झळकावत आंदोलन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।